मंदिर आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. नवीन ब्लॉगची सुरुवात माझ्या रूमने करत आहे. मी सकाळी 5 वाजता उठलो. 5 वाजता उठून मस्त फ्रेश झालेलो आहे. तर आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आम्ही जाणार आहे पुण्यामध्ये लवासा सिटी पाहण्यासाठी जाणार आहे. ही आमची चौथी ट्रिप आहे. ब्रदर सिस्टरची पिकनिक ट्रिप ही चौथी आहे. तर तुम्हाला पुण्यातील लवासा सिटी दाखवणार आहे. आता तो 6:30 इथं आलेला आहे मुंबई पुणे हायवेवरती. आता इथून मला गाडीमध्ये पिकअप करणार आहे. तर हायवेवरती उभा आहे आता. प्रवास करत असताना सध्या पावसाचा सीझन असल्यामुळे पाऊस पण आला होता आणि धुके पण होते, त्यामुळे पुढचे काय दिसत नव्हते. आता मी बोगद्यातून बाहेर पडत आहे. बोगद्यातून बाहेर पडलं तर किती मस्त असं व्ह्यू दिसत आहे. कनेक्टिंग लेक ब्रिज वरती आहे. सुंदर असे दृश्य दिसत आहे. वाव, असं किती मस्त वातावरण आहे, शुद्ध आहे. ब्रिज वरती असं धुके झालेलं आहे. त्यात थोडा बारीक पाऊस पडत आहे. ते डोंगर पण आहे. किती मस्त असे दृश्य दिसते खाली लेफ्ट साईडला. कनेक्टिंग लिंकच्या ब्रिजच्या पुढे पण असं डोंगर आहे. डोंगरावरती पण धुके मस्त आहे. तिथून पण दृश्य चांगले दिसत आहे. आम्ही आता फूड कॉर्नर पाशी इथं थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. आता सर्वजण आता आम्ही इथं फूड कॉर्नर मध्ये नाश्ता करायला बसलेलो आहे. सर्व इथं नाश्ता करत आहेत. आज माझा उपवास आहे तर मी शाबूवडा खातोय आणि इकडे डोसा घेतलेला आहे. आम्ही आता सर्वजण नाश्ता करून निघालेलो आहे. इर्टिगा गाडीतून लवासा सिटी इकडे निघालेलो आहे. इर्टिगा गाडीमध्ये आम्ही त्या गाडीमध्ये सध्या मी इकडे धनश्री आहे, इकडे करिश्मा आहे, पाठीमागे इकडे सागर बसलेला आहे, इकडे पुढे रोहित बसलेला आहे. आम्ही सध्या 5 जण आहे. परत नंतर आम्ही दोघांना पिकअप करणार आहे. तळेगाव मधनं निलेश आणि इकडे हेमंत. त्याला कोण नाही हा अक्षय तिकडला तळवडे दाभाड्यातून पिकअप केलेला आहे. आता गाडी पेट्रोल पंपावरती आणलेला आहे. इर्टिगा गाडीमध्ये CNG भरायला चाललेला आहे. आता आज आहे 15 ऑगस्ट, भारतात स्वातंत्र्य दिन आहे. तर आमच्या सर्वांकडून भारतवासींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कारच्या टायर मध्ये हवा चेक करायला चाललेला, हवा भरायला चाललेला आहे. आता आम्ही आलो आहे मानपिणे गोट इथे आलेलो आहे. इथून पुढे जात आहे. मुळशीमध्ये आलेलो आहे. तर मावशीकडे जाणार आहे, काकाकडे. त्यासाठी त्यांना पेढे घेतलेले आहेत. आता आम्ही निघालेलो आहे मावशी वरती सर्वजण. मावशी वरती आलेलो आहे सर्वजण. आम्ही घरातली सर्वजण आले. भाव आहे माझा वैभव. हे सर्व बसले आहेत सध्या. सर्वजण बसलेले आहे. ही आमची मावशी आहे का इकडे. मावशी वरती पहिल्यांदा आलो तर मावशीने आता आमच्यासाठी खास वेळ काढून पण चहा पोहे करत आहे. त्या ठिकाणी करत आहे धनश्री तथा कोथिंबीर कापत आहे. त्या तिकडे करिमशा कांदा कापत आहे बघा. मावशी तिकडे मदत करत आहे. आज आम्हाला आमच्यासाठी खास पोहे बनवत आहे. खूप वर्षानंतर आलोय आम्ही मावशीकडे. खूप म्हणजे लहानपणापासून पहिल्यांदा आलोय. आम्ही मावशी म्हणतो पण ती आमची ऍक्च्युली काकी लागते. बट काकी जरा लांबचं वाटतं म्हणून आम्ही मावशी बोलतो. ती आमची सख्खी मावशी आहे. हा काय नाही बघा, काय बरं चालेल. काका मावशीच्या रूमवरती पहिल्यांदा आलेला आहे. तर तुम्हाला नवीन रूमचा मला टूर दाखवतो. हा आहे बेडरूम आहे. मोठासा बेडरूम आहे. ह्या साईडला टॉयलेट बाथरूम इकडे आहे. इथे बेसिंग आहे. त्यासही मोठंसं मावशीचे किचन आहे. सर्व सेटअप केलेला आहे परत किचनचा. त्या ठिकाणी तर कॉर्न मका वाजायला चाललेला आहे. धनश्री वाजत आहे मका. हा आहे मोठासा हॉल आहे.
पूर्ण असा मोठासा हॉल आहे इथे. हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची प्रेम आहे. हॉल असा मस्त आहे, पेंट पण चांगला केलेला. पण बाहेर बघितले ना मस्तपैकी असा व्ह्यू आहे. इथं पूर्ण असा मस्त असा व्ह्यू आहे, सुंदर असा दृश्य. खिडकीतून बाहेर बघितलं की पूर्ण असं डोंगर आहे मावशी रूम वरती. इथे आता मस्तपैकी मोठीशी गॅलरी आहे इथं बसायसाठी. बाहेरचा पण व्ह्यू मस्त चांगला आहे. इथं सध्या आम्ही सर्वजण गॅलरीमध्ये बसलेलो आहे. मी पण इथं बसलेलो आहे गॅलरीमध्ये. इथं पण मस्त असा व्ह्यू आहे. पुढचा पूर्ण असा डोंगरच आहे. पूर्ण हिरवा दिसत आहे गॅलरी मधून. व्ह्यू असा मस्त आहे, सुंदर आहे. मके फ्राय केले तर नाही, सर्वजण ताव मारणार आहेत आता मक्यावर. सर्वजण बसलेले आहेत गॅलरी मारी, सर्व ताव मारत आहेत आता मका खायत आहेत फ्राय केलेले. मावशीच्या रूमवरती पहिल्यांदा इथं सर्वजण आम्ही आलेलो आहे. तर मावशी आमच्यासाठी खास पोहे बनवले आहेत आणि उपवासासाठी तळण बनवलेलं आहे. इकडे सर्वजण पोहे खात आहेत बघा. हेमंत रोहितसाठी वडापाव केलेला आहे. इथे हेमंत पोहे खातोय, तिकडे निलेश भाऊ पोहे खाते, सागर तिकडे धनश्री पोहेच खाते, तरी पोहे खाते. अक्षय आणि मी दोघं ना फक्त हे खातोय, उपवास खातोय. ते दोघांना उपवास असल्याने मी फक्त तळण खातोय. इथून आपण आता सध्या असेल लवासाला जाणार आहे. इथून हा रोड असेल आपल्याला जायला, इथून सरळ जाणार आपण. आता चाललो आहे आम्ही खाली. हा आहे पावर, हे वैभव. आता बघा सर्वजण आम्ही चाललो इथं लवासाला. हे आमची पूर्ण फॅमिली आहे. हे बघा सर्वजण आता गाडीमध्ये बसत आहेत. इकडे गाडी आहे धावाना. आता आम्ही दोघं जण टू व्हीलर वरनं चाललो आहे. आम्ही आता सगळे रिटर्न निघालोय, पण जायची अजिबात इच्छा नाही होते, कारण मावशी आम्ही आलोय म्हणून मावशीला भूकच नाही लागलीये. तिला तर असं वाटतं की जेवायलाच नको, तिचं पूर्ण पोट भरलंय. तिचं पूर्ण घरच भरलं गेलंय. अजून तरी अर्धे मिसिंग आहेत. आता पूर्ण आमची पूर्ण फॅमिलीच तयार होते. मग फॅमिली आपली तिकडेच आहे. मावशी इकडे काका आहे. पुण्यामध्ये मुळशी तालुक्यामधील फेमस असे देवस्थान आहे, त्या ठिकाणी आलो. म्हसोबाच्या मंदिरापाशी इथं आलेलो आहे. इथून आतमध्ये जात आहे आम्ही. म्हसोबा देवस्थान त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे. यातून आतमध्ये जात आहे दर्शन घेण्यासाठी. म्हसोबा देवाच्या आतमध्ये जाण्यासाठी दर्शनद्वारे आहे, इथून आतमध्ये जायचं आहे. दर्शन घेण्यासाठी तर लाईन मध्ये उभा आहे, कशी गर्दी आहे म्हसोबाचे दर्शन घेण्यासाठी. म्हसोबा देवाच्या मंदिराचे दोन भाग पडतात. एक आहे सभा मंडप आणि दुसरा आहे गाभारा. सभा मंडप असा मोठाच आहे, भरपूर अशी इथे माणसं बसू शकतात, नामस्मरण करू शकतात. म्हसोबा देवाची सुंदर अशी मूर्ती पाषाणामध्ये आहे. देवाचाही गाभाराही मस्त सुंदर असा आहे. दर्शनासाठी भावांसाठी पादुकाही ठेवलेल्या आहेत. म्हसोबा देवाचे मंदिर पण खूप सुंदर असे आहे. म्हसोबा देवाच्या पाठीमागची ही बाजू आहे, पूर्ण असा मागचा परिसर आहे. पूर्ण दगडामध्ये असं बांधकाम केलेलं आहे. पूर्ण असं मस्त असं मंदिर आहे. आज झाडं पण आहेत मस्त मंदिरामध्ये. पूर्ण असं दगडामध्ये चांगलं बांधकाम केलेलं आहे. हे म्हसोबा देवाचं मंदिर आहे. पूर्ण असं दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. मस्त असं मंदिर आहे. आज म्हसोबा देवाच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला डाव्या साईडला दत्ताची मूर्ती आहे. तसेच उजव्या बाजूला वाणजाई देवीची मूर्ती आहे. म्हसोबा देवाच्या मंदिराचे दोन प्रवेशद्वार आहेत. उजव्या बाजूला एक तात्काळ दर्शन पास प्रवेशद्वार आहे, तिथून आतमध्ये गेले दुसरे प्रवेशद्वार आहे.
मसोबा देवाचे मंदिर सुंदर आहे, छान आहे. ते गाभारा, सभामंडप आणि बाहेरचा परिसर छान आहे. मस्तपैकी देवाचे दर्शन करून आल्यानंतर बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडला इथं नंदीवरती शंकर आणि पार्वतीची अशी मूर्ती आहे. बघा अशी मूर्ती आहे, ते तुम्हाला दाखवतो. ही आहे बघा, नंदीवरती शंकर आणि पार्वती बसल्या अशी मूर्ती आहे. नंदी असा खूप असा मोठा नंदी आहे. देवाचे दर्शन करत आम्ही निघालो आहे लवासाला. तिकडे मला पाणी दाखवलं त्या ठिकाणी काय आहे ते लोकेशन. छान, किती मस्त असा व्ह्यू आहे. मस्त असं पाणी पडत आहे, पांढऱ्या शुभ्र धरणाचे पाणी पडत आहे. व्ह्यू किती छान सुंदर आहे. लवासासाठी जात असताना एक टेमगा धरण लागते, त्या ठिकाणी वन वे असल्यामुळे तिथे भरपूर अशी ट्रॅफिक लागते. त्या फोटोशूटसाठी तिथे सर्व पर्यटन थांबतात. त्या पुलावरती ट्रॅफिक लागत आहे. पुलापासून वरती आल्यानंतर टेमगा धरण हे पूर्ण भरलेलं आहे. पाण्याने संपूर्ण असा व्ह्यू दिसतो, मस्त सुंदर असा व्ह्यू दिसत आहे, छान. धरणाच्या कडेला अशा झोपडी टाकून बसलेले आहेत कन्सेप्टसाठी, पर्यटकांसाठी. वाव, किती मस्त सुंदर असा व्ह्यू दिसतोय. पूर्ण असे धुके आलेले काठामध्ये, पुढचे काय दिसत नाही. थोडा पाऊस बारीक पडत आहे. सुंदर असे दृश्य दिसत आहे. आम्ही आता 2:50 इथं लवास या तिथे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर आज 15 ऑगस्ट असल्यामुळे सर्वजण पर्यटन इथं भरपूर आलेले आहे. तर भरपूर अशी गर्दी आहे. तर मला दाखवलं लवासाचा मला व्ह्यू पॉईंट दाखवतो. आता आम्ही निघालोय चालत लवास सिटी बघायला. आमचा सर्व ग्रुप आहे, निघालोय चालत. हे ना दवाखाना नाही देव का म्हणजे यातच असतं, चित्ताला विचारून येत आहे का आरामध्ये या माणसाला तर घसरून नका कोणी मग दिस इज द एंड व्हिडिओ टाकायला लागला असला. तिकडून या. आम्ही तर ते लवास सिटी बघत आहे. त्या आतमध्ये खाली उतरलेला आहे. तर या ठिकाणी तलाव पण आहे, तुम्हाला तलाव दाखवतो. पूर्ण असा मोठा असा तलाव आहे. ही लवास सिटी पूर्ण अशी डोंगरामध्ये वसलेली आहे. ही आता सध्या लवास सिटी बंद आहे, पण पूर्ण अशी डोंगरामध्ये ही लवास सिटी आहे. आता ते पूल पण आहे तिकडे जाण्यासाठी. त्या पुलावरती भरपूर अशी गर्दी आहे. आता पाऊस आलेला आहे, मस्तपैकी वातावरण मस्त झालेलं आहे. मस्त असं बारीक बारीक पाऊस पडत आहे. इकडे सर्व फोटोशूट करायचं चाललेलं आहे. खरं फोटोशूट करत आहेत. मस्त पाऊस पडत आहे आता. अक्षय मस्त्र घेऊन वरती गेलेत. विलेज गे बांधा ठेवलाय तुला. ही बिल्डिंग सर्व वरती डोंगरामध्ये आहे. पूर्ण वरती डोंगरामध्ये बांधली आहे लवासातली. मस्त असा व्ह्यू दिसतो का. पडलेली ही लवास सिटी आहे.
सध्या मस्तपैकी पाऊस आलेला आहे, तेव्हा मी पाऊस भिजत आहे. हा आहे ते बोटिंग पॉइंट आहे, त्या ठिकाणी बोटिंग करत आहे. तिकीट घर आहे बोटिंग, इथून आतमध्ये बोटिंग होत आहे. किती मस्त सुंदर असा व्ह्यू आहे ते. फक्त सध्या पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये आता भिजत आहे मी तर. पूर्ण असा पाऊस पडत आहे. मस्त असा व्ह्यू आहे. सो गाईज आम्ही मस्तपैकी लवासा फिरलो, मस्त सगळे भिजलोय. आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे. इथून पुढे जाऊन आम्ही मस्त जेवणार आहोत, कारण खूप भूक लागली सगळ्यांना. बरोबर? हा, ओके. आम्ही आता जस्ट आता उरडी इथं पोहोचलेलो आहे. रुद्र हॉटेलमध्ये इथं जात आहे. आम्ही जेवण्यासाठी जात आहे. आता आम्ही सर्वजण रुद्र हॉटेलमध्ये जेवायला बसलेलो आहे. 2-3 टेबलवरती जेवायला बसलेलो आहे. सर्वजण सूप दिले जात आहे पिण्यासाठी. मस्तपैकी सूप आहे, सूप पित आहे. आम्ही ऑर्डर केले आहे रोटी, पनीर आणि मशरूम ऑर्डर केलेले आहे. आता सर्वजण बसले जेवायला. सो गाईज आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासासाठी. खूप थकलेलो आहोत, आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल, सगळे थकलेले आहेत. सो आता आम्ही पोहोचू, काही ते 2-3 तास लागतील जर ट्रॅफिक नाही लागलं तर. सो आजचा दिवस खूप मेमोरेबल होता, खूप छान होता. खूप सारे फोटोज, खूप सारे मेमरीज आहे आमच्याकडे. थँक्यू. सेकंड टाइम आता CNG भरायला चाललेला आहे. आता अक्षय आणि निलेशला तवडे येथे ड्रॉप करून आम्ही पुढे निघालेलो आहे. आम्ही जस्ट आता कनेक्टिंग लिंक बघण्यामध्ये आहे. आम्ही आता जस्ट आता कनेक्टिंग लिंक ब्रिजवरती आहे. संध्याकाळचा व्ह्यू किती मस्त भारी दिसते, सुंदर असा व्ह्यू आहे. दोन्ही बाजूला असे लाईट लावले आहेत आणि या ब्रिजवरती कलर लाइटिंगच्या फोकस लावले आहेत. संध्याकाळच्या दृश्य मस्त भारी दिसत आहे. सागरला जुईनगर स्टेशनच्या बाहेर हायवेला त्याला सोडले. आता तो जुईनगरवरून पालघरला जाईल. तिथं आम्ही फिरत पुढे आलो. नंतर मला कोपरगाव स्टेशनच्या बाहेर ड्रॉप केलेलं आहे. ते तिघजण पुढे विटाव्याला गेलेत. आता मी कोपरगाव स्टेशनवरून 5-10 मिनिटाच्या अंतरावरती माझी रूम आहे. तर मी चालत जस्ट आता मी माझ्या रूमवरती पोचलेलो आहे. मी तर सकाळी 5 वाजता उठलो होतो प्रवास करण्यासाठी. सध्या आता 11 वाजलेत होता आम्हाला रूमवरती पोचायला. ब्रदर आणि सिस्टर आम्ही सर्व एकत्र जण गेलो. ही आमची 4थी पिकनिक ट्रिप सक्सेस झालेली आहे. तर लवासाला गेलो होतो. लवास सिटी पण मस्त होती. पूर्ण असं जंगल एरिया होता. पूर्ण असं व्ह्यू चांगला होता. तिकडे पावसामध्ये भिजलो, मस्त मजा आली. परत मसोबा देवाच्या मंदिरामध्ये गेलो. तिथले पण मंदिर चांगलं छान होते. मावशीच्या रूमवरती आम्ही सर्व ब्रदर सिस्टर मी पहिल्यांदाच गेलो होतो. आजचा ही आमची पिकनिक ही मस्त असा आम्हाला सर्वांना आनंद भेटला. फुल एन्जॉय केला सर्वांनी. पावसामध्ये भिजलो. अशा प्रकारे या ब्लॉगचा मी एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.